भिवंडीतील हिंदू समाज आक्रमक झाले. भिवंडीतील दिंडेगडावर मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजाचे पोलिसांना कारवाईचे निवेदन देण्याचे कारण की भिवंडीतील मौजे सोनाले घोलपाडा वालसीन हद्दीत असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र दर्जा दिलेला दिंडेगड महादेव देवस्थान असून सदर देवस्थान हे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असून प्रसिद्ध आहे. सदर या देवस्थाना हद्दीत दिनांक 23/8/2026 रोजी काही मुस्लिम युवक हातात मटणाची पिशवी घेऊन गडावर जात असताना स्थानिक भूमिपुत्र तरुणांनी त्यांना गडावर श्रावण चालू आहे, सदर हिंदू पवित्र स्थान आहे, त्यावर मांसाहारी घेऊन जाण्यास मनाई केली असताना मुस्लिम तरुणांनी त्यांना विरोध करून आम्ही काहीही करू शकतो, तुम्ही कोण विचारणार आहे. त्यानंतर हिंदू तरुणांना मारहाण केले. तसेच मारहाण झालेला तरुण तक्रार करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशन भिवंडी येथे गेले असता इंदिरा हॉस्पिटलमध्ये 200 मुस्लिम जवानाने येऊन पोलिसांसमक्ष हिंदू तरुणांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निषेध करतोय अब्बू आझमी यांचा, रईस शेख यांचा. कारण त्यांनी जे भिवंडी तालुक्यामध्ये शहरामध्ये जे विषय मांडले हिंदूंच्या बद्दल किंवा दिंडीगडाबद्दल जे बोलले त्यांचा आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. आणि मी त्यांचा या ठिकाणी आज निषेध करतोय. कारण की माझ्याकडे सुद्धा 26 वर्षापासून 25 ते 30 हजार लोक मुस्लिम समाजाची कामाला येत असतात. त्यांना जर तुम्ही विचारला की बाबा या ठिकाणी तुम्हाला काय आडी अडचण आहे का, तर ते तुम्हाला उत्तर देते की या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचं आडी अडचण नाही. पण आमचा एक मुलगा जेव्हा इंदागलीमध्ये जातोय आणि त्या ठिकाणी तुम्ही 200 लोक येऊन त्याला मारता, तर मग याच पद्धतीचं आम्ही जर केलं तर याचा परिणाम काय होईल याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे. आज भिवंडी ही देशामध्ये शांतता प्रिय म्हणून आज आपल्या भिवंडीचं नाव घेतलं जात आहे. तर त्याला ही अशी जी अब्बू आझमी सारखी जी लोक आहेत ही भिवंडी अशांत करण्याचा पेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत, आम्ही सगळ्यांना घेऊन जातोय. पण आमच्या अंगाची जर कोणी आला आम्ही म्हटलं जात आहे तर जर आमच्या कोणी अंगावर आला तर आम्ही त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि याची दक्षता ही मुस्लिम नेत्यांनी घेतली पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी चाललोय. पण उद्या जर आम्हाला आंदोलन आणि मोर्चा काढायचा असेल तर या ठिकाणी आमचे जे नेते आहेत ते सुद्धा आम्हाला आमच्या जोडीलाच आहेत. बऱ्याच नेत्यांनी आम्हाला फोन केला तर भाऊ तुमचा अचानक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही येऊ शकत नाही, पण पुढचं जर आंदोलन किंवा मोर्चा असेल तर आम्ही तुमच्या जोडीला 100% आहोत. तर आपण असं काही समजायची गरज नाही की आपल्या जोडीला आपले नेते नाहीत. 100% आपले सगळे नेते आपल्या जोडीलाच आहेत. आणि येणाऱ्या 29 तारखेला आपण हे दाखवून देणार आहोत की हिंदू आता सर्व एकत्र झाले आहेत. राजकारण गेला याच्या चुलीमध्ये, पण आमच्यावर जर कोणी जबरदस्ती किंवा अशा पद्धतीचं जर कोणी वागत असेल तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सर्वप्रथम आपण येथे जमलेल्या निषेध मोर्चासाठी जे काही जमले ते सर्वांचे मी स्वागत करतो. खरोखरच जर विचार केला ना तर मनाला असं वाटतं की आता जिथे जी लोक जमलेले त्याच्यापेक्षा 4 पटीने तरी लोक जमायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो पण तो समाज जो आहे ना तो खरोखरच जागृत आहे. तो आपल्या धर्मासाठी जीव देण्याची तयारी ठेवतो. आणि आपण फक्त बघत बसतो. ही सत्य परिस्थिती आहे, ही नाकारता येणार नाही. म्हणतात ना बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे. खरी गोष्ट आहे, हा काही स्लोगन नाही तर ती आपल्या अंमलात आणण्याची एक रीत झालेली आहे. खरोखरच आपण त्या पद्धतीने वागलं. जर विचार केला
म्हणजे आपल्या घरात येऊन हे लोक जर आपल्याला मारत असतील आणि तरी पण प्रशासन आपल्या घरात येऊन आपल्याला मारहाण करत असतील आणि तरी आपला समाज जर चूप बसत असेल तर हा आपली कुठेतरी ही आपली कमजोरी आहे. खरोखर आपण त्यांच्यापासून शिकलंही पाहिजे, मी असं म्हणत नाही, पण ते जर जीव द्यायला तयार होतात तर आपण का? आपण प्रत्येक फक्त स्वार्थच बघत असतो. त्यासाठी प्रत्येकाने, मी तर एक म्हणेन की याच्या पुढे आपण एक भिवंडी तालुक्याचा ग्रुप तयार केला पाहिजे. कुठलाही असा अवचित प्रकार घडत असेल तर त्यांनी सगळ्यांनी मेसेज करून जेवढे शक्य होईल 500 जणांचा ग्रुप असेल तर 100 जण 200 जण तिथे ताबडतोब एकत्र झालेच पाहिजे. अशा प्रकारची आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. मी प्रशासनाला खरोखरच विनंती करतो की आता मगाशी यांनी सांगितलं की 2 पोलिसांचे अवयव कापून काढले. आपण काय करता म्हणजे आपण फक्त हिंदू धर्मालाच त्रास देणार का? याचा विचार तुम्ही केला पाहिजे. खरोखर हिंदू धर्म एवढा सहिष्णू आहे की तो विनाकारण कुणालाही त्रास देत नाही. पण एक लक्षात ठेवा, जर कोणी आम्हाला एवढा त्रास देत असेल तर काही झालं तरी हरकत नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. भोसड्यात केलं काय होईल ते होईल, पण आपण त्यांना मारल्याशिवाय चूक बघत कारण काय? कसं जगायचं? अरे जगायचं म्हणजे मर्दासारखं जगा. काहीतरी केलं पाहिजे याची जाण. कारण आज आपण फक्त प्रॉपर्टी जमा करतोय. आपण जे बंगले बांधतोय ना, उद्या राहायला त्याच्यात आपली मुलं नसतील तर ते भडवे येऊन त्याच्यात राहतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी प्रत्येकाने फक्त माझं काम आहे, तुझं काम आहे असं नाही, तर आपल्या समाजाचं काम आहे, आपल्या धर्माचं काम आहे. धर्मासाठी जीव गेला तरी बेहतर या पद्धतीने प्रत्येकाने वागलं पाहिजे. काय त्याची हिंमत होणार आहे? इथं येतील का? अरे मी तर सांगतो, आपण सगळ्यांनी एकत्र झालं ना, पोलीस प्रशासन काही करू दे, त्यांची येण्याची हिंमत होणार नाही. आणि त्यासाठी फक्त आपण एकजूट राहिलो पाहिजे. खरोखरच पोलीस प्रशासनाला मी परत एकदा विनंती करतो की त्यांनी जे विनाकारण आपल्या पोरांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घ्यावे आणि त्यांच्या समोर जी मारहाण झालेली आहे इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी प्रामाणिकपणे त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी येथे येऊन जी उपस्थिती दाखवली खरोखरच मी त्यांचा आभारी आहे. पण अशा कार्यक्रमाला आपण शेकडोंच्या नाही तर हजारोंच्या संख्येने जमलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परवा दिवशीची एक घटना घडली दिंडीगडात. की काही समाजकंटकांनी आपल्या हिंदू मुलांना मारहाण केली. जेथे त्यांचा काडीचा संबंध नाही, त्या दिंडीगडावर येण्याची तिथे त्यांना गरजच नाही, अशा ठिकाणी येऊन विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना जशास तसं उत्तर हे आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने दिलं जाईल. त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करण्यासाठी आलो केला ना, तर हे अबू आझमी आणि रशीद ताई हे स्वतःला समजतात काय? रईस शेख आणि अबू आझमी हे स्वतःला समजतात काय? म्हणजे अरे रईस शेखने एक लक्षात ठेवावं की आमच्या हिंदू लोकांनी तर अशा पद्धतीचं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. याच्यामुळे होईल काय का, जर तुम्हाला वाटत असेल आम्ही एकजूट आहे तर नक्कीच हिंदू समाज आहे. एकजूट झाल्यावर तुम्हाला पळता गोळी थोडी होईल. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. याचा अर्थ हिंदू हा सगळ्या गोष्टी सहजपणे निमुटपणे सहन करतो, पण ज्या वेळेस त्याच्या जीवावर म्हणजे बोलतात ना की ज्या वेळेस मानेपर्यंत येतं त्यावेळेस तो सहन करणारा समाज नाही आहे. त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर देण्यासाठी हा बांधील समाज आहे. आणि ज्या वेळेस ह्या परिसरातला आगरी कोळी समाज, हिंदू समाज हा एकत्र येईल ना, त्यावेळेस खरोखरच तुम्हाला वाटेल का भिवंडीतनं बाहेर निघणं तुम्हाला मुश्किल. मगाशीच काही जणांनी सांगितलं आज तुम्ही सर्व रोजीरोटी तुमची ग्रामीणमध्येच आहे ना, जर मग आम्ही केलं तसं तर कसं होईल? या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करावा आणि विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. कुठल्याही प्रकारचं त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये अशी मी त्यांना परत एकदा आवाहन करतो. त्यांनी याच्यापुढे समाजात शांतता कशी राहील अशाच प्रकारचा विचार करून स्टेटमेंट द्याव्यात ही विनंती करतो. जय श्रीराम. तर रईस शेखने खरं म्हटलं तर दोन्ही समाजांना एकत्र बसून त्याच्यात कुठली फळी निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. कारण मी मगाशीच बोललो की रईस शेखला चांगल्या पद्धतीने हिंदू धर्मीय लोकांनी मतदान केलेलं आहे, तरी पण अशा प्रकारची वागणूक
ही योग्य नाही. त्यांनी भडकावून इंदिरा गांधीमध्ये जी पोरं आपली उपचारासाठी गेली त्यांना तिथे मारहाण केली, कुठपर्यंत योग्य आहे? पोलिसांच्या समोर केलेली आहे. तर अशा प्रकारचं कुठलेही कृत्य करू नये, कारण याच्याने त्यांनाही त्रास होणार आहे. असं कधीच विचार करू नये की आम्हाला काही होणारच नाही. पुरा हिंदू धर्म जर जागृत झाले ना, हिंदू लोक जागृत झाले ना, तर रईस शेखला कधीच निवडून देणार नाही. कारण त्यांना अंदाजही असेल की आज हिंदूंची किती मतं आपल्याला मिळालेली, तर कुठल्याही प्रकारची रुपाई तयार होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी, अशी मी परत त्यांना विनंती करतो. दवाखान्यात सुद्धा उपचारासाठी गेलेल्या हिंदूंना मारले होते. हे किती भयावह आहे. ही घटना फार भयानक आहे आणि अशा घटनेचा निषेध आपण सर्वांनी एकत्र येऊन केलाच पाहिजे. बांधवांनो, आज या ठिकाणी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहे प्रत्यक्ष स्वतः या ठिकाणी उपस्थित होणार आहे. खरं तर आपल्या नियोजनामध्ये असं होतं की आपण इथलं एकत्र जमून आपल्यातील काही माणसं निवेदन देण्यासाठी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या दालनात जाणार होतं. परंतु सरकारने ओळखलं, पोलिसांच्या लक्षात आलं की हा समाज आता भडकलेला आहे. तर या समाजाचा मान म्हणून, आपला मान म्हणून त्यांच्या दालनात जायच्या ऐवजी ते स्वतः ऑपरेशनचे अधिकारी इथे येऊन आपलं निवेदन स्वीकारत आहेत. म्हणजे हा खरं तर आपल्याला त्यांनी मान दिलेला आहे. कारण पद्धत किंवा कायदा असं सांगतो की आपण आपलं निवेदन त्यांच्या दालनात येऊन दिलं पाहिजे. पण जर ते इथे येऊन घेत असतील रस्त्यात, तर त्याचा अर्थ ही त्यांनी आपल्या या कार्यक्रमाची किंवा आपल्या या आंदोलनाची, पुढे होणाऱ्या आंदोलनाची जाणीव त्यांना झालेली आहे आणि आपला राग कुठेतरी कमी व्हावा म्हणून ते प्रत्यक्ष स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणून या तालुका पोलीस स्टेशन आपल्यासाठी सकारात्मक आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्यासाठी एका टाळ्या फक्त आपण विनंती करतोय की हा जो भयानक प्रकार झाला आहे याची चौकशी सखोल प्रकारे करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि ती होताना पुन्हा असा प्रकार या आमच्या पवित्र दिंडीगडावर जिथे प्रभू शंकराचा वास आहे, याच्या पायथ्याशी गोशाळा आहे, अशा ठिकाणी कुठलाही अधार्मिक प्रकार होऊ नये यासाठी आपण चांगल्या प्रकारे उपाययोजना करावी आणि दोन समाजामध्ये होणारी तेढ थांबवावी एवढीच पोलिसांना विनंती करतो. आणि यानंतर या पर्यायाने भिवंडी ग्रामीणमधलं असंख्य हिंदू विशेष युवा वर्ग ते मोठ्या संख्येने जमलेला आहे. हा निषेध मोर्चा आहे, निषेध निवेदन आहे, जेणेकरून भिवंडीचा हिंदू समाज हा जागा झाला पाहिजे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिथेही आपण उभे राहतो की शिवरायांचा एक काळ झाला नाही, तो मोर्चा यशस्वी होत नाही. माझे सर्वांना निवेदन आहे की दोन्ही हाताच्या मुठ्या बंद करून हा आवाज धारावीमध्ये पोचला पाहिजे. आणि धारावीचे काही हरामखोर मुंबईमध्ये येऊन वातावरण खराब करण्याचं काम करत होते आणि आमच्या खंड होते हे घरामध्ये किती झालेलं आहे. तर सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज के. अरे हा आवाज तालुका पोलीस स्टेशन तरी पोचला पाहिजे. नाहीये आमच्या खासदार साहेबांकडे, आमच्या आमदार साहेबांकडे आणि आमच्या नगरसेवकांपर्यंत हा आवाज पोचला पाहिजे. कारण की यांना निवडून देणारा हाच युवा वर्ग आहे आणि हाच हिंदू आहे. शिवाजी महाराज के भारत माता के वंदे मातरम. धन्यवाद. तुम्ही भिवंडीत काही करत असाल पण तुमची रोजीरोटी या गोडाऊन परिसरात बंद केल्याशिवाय यापुढे आम्ही राहणार नाहीये, हे लक्षात घ्या. सर्वांची बंद केल्याशिवाय राहणार नाही. या हिंदूंना डिवचू नका, कारण प्रत्येकाचा स्वरक्षण करणं हे प्रत्येकाला जमतं, हे ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर विजय पाटील 2 शब्द बोल. हिंदू बांधव, आपण आज जिथे निषेध करण्यासाठी जमलो आहे, 2 दिवसाअगोदर आपल्या पवित्र देवस्थान सिंदरीगड जिथे जी घटना घडली
अतिशय निंदनीय आहे की आपला पवित्र देवस्थान दिंडेकर या ठिकाणी लोक फक्त दर्शनासाठी येतात आणि हे मुस्लिम मुलं जी आले होती त्यांचा इथे काही संबंधच नाही. इथे येण्याचं कारण काय? याचा अर्थ ते आपल्या हिंदू देवतांना जाणून बुजून अपमान करण्यासाठी आणि आपल्या हिंदूंना डिवचण्यासाठी तिथे येतात, तिथे मांस घेऊन येतात. हा पवित्र देवस्थान महादेव आहे. आपल्या अख्ख्या जगामध्ये या देवाला मानले जातो. त्या देवस्थानाच्या ठिकाणी हे लोक जर मांस घेऊन येतात म्हणजे आपल्या हिंदूंची भावना दुखवण्यासाठी येतात. हे आपण समजायला मानलं पाहिजे. मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो, हा दिंडीगर इथे नावाला आहे. तेव्हा आम्ही दिंडेकर बोलत नव्हतो, आम्ही दिंडी बोलायचो. दिंडी ते असतील आमच्या सर्व सोनाले वालशीची गाव. आम्ही जेव्हा तिथे लाकडं तोडायला जायचो, आम्ही त्या तिथे देवस्थानाचं दर्शन घ्यायचो आणि आम्ही बोलतो दिंडी जेव्हा आमचं रक्षण करायचं. आम्ही 10 वर्षाचा मी असताना हे करत होतो. हा अपवाद मी आज युती उत्तर प्रदेशवरून इथं येऊन या दिंडीगडावर राज करायला बघतो. काय संबंध याचा? हा रईस त्याला टेकडी बोलतो. लाल वाटीकडे आपल्याला हिंदूंना तो टेकडी बोलतो. आपण त्याला कार्यक्रमांना आमंत्रण करतोय. टेकडी काय संबंध आहे? टेकडी आज आजच्या आपल्या ठाणे जिल्ह्यावर माहिती आहे दिंडीगड हा प्रसिद्ध देवस्थान आहे. त्या घटनेनंतर आपल्या ज्या हिंदू मुलाला मारहाण झाली, मारहाण झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. पोलीस खात्याचे कर्मचारी होते. एक अतिशय वाईट वाटतं की पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या समोर आपल्या हिंदू बांधवाला तिथे हॉस्पिटलमध्ये मारहाण झाली. पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई न करता आपल्या हिंदू मुलावर कारवाई केली, गुन्हे दाखल केले. म्हणजे आपण आपल्या धर्मासाठी आपल्या देवस्थानासाठी भांडायचे नाही का? पोलिसांनी प्रथम त्यांना सूचना द्यायला पाहिजे होती का तो देवस्थान हिंदूंचा आहे, तुम्हाला तिथे जाण्याचं कारण काय, तुम्ही का तिथे गेले, तुमची चुकी आहे. तुमच्या आपण हिंदू बांधव एवढे चांगले आहोत आणि सुंदर की त्यांच्या मस्जिदीमध्ये कधीही अशी नालायक हरकत करायला जात नाही. ते हे नालायक हरकत करायला का आपल्या देवस्थानाच्या ठिकाणी येतात? त्यांच्या नेत्यांनी येऊन त्यांना बोलायला पाहिजे होता की तुम्ही हे चुकी केले, तुम्ही त्यांचं देवस्थान हिंदूंचं आहे, तुम्ही तिथे काय गेले. पण उलट ते त्यांना आपल्याला म्हणतात तिथे टेकडी आहे. म्हणजे याचा अर्थ यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि आपल्याला हिंदूंना दिवसण्यासाठी आपल्या हिंदूंच्या देवस्थानाचा अपमान करण्यासाठी हे लोक मुद्दामून या लोकांना इथे पाठवत आहेत. याच्यासाठी आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आपले नेते जागृत कधीच होणार नाही, आपण जागृत झाले पाहिजे. पोलीस खात्याला एक विनंती आहे की आपल्या समक्ष आमच्या हिंदू बांधवाला तिथे मारहाण झालं हॉस्पिटलला, आपण ताबडतोब त्याच्यावर कारवाई ऍक्शन घ्यायला होती. आपण काही न करता आमच्याच मुलाला नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला, ही कितपत योग्य बात आहे? म्हणजे आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी संरक्षण करायचं नाही का, लढायचं नाही का? ते लोक त्यांच्या धर्मांसाठी लढतात आणि तुम्ही त्यांना सुरक्षा देता. मग तुम्ही हिंदू आहात. मागे एक घटना भिवंडीमध्ये घडली होती. आपल्या एका 2 पोलीस बांधवांना या नालायक लोकांनी एवढा वाईट कृत्य केला होता, त्यांना मारलं होतं, त्यांचे जे अवयव कापून टाकले होते. एवढी घाणेरडी परिस्थिती या लोकांनी केली होती. म्हणजे हे लोक कोणाचीच कधी होणार नाही, हे फक्त यांच्या धर्मासाठी जगतात. मग आपण का आपल्या धर्मासाठी जगायचं नाही? पोलीस खात्याला विनंती आहे की आमच्या ज्या मुलावर अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, हा आपण ताबडतोब थांबला पाहिजे आणि त्या मुलाला आपण संरक्षण दिला पाहिजे. कारण याच्यानंतर या लोकांची हिंमत वाढेल, इथे येऊन आमच्या दिंडीगडावर असे कृत्य करत राहतील. आपण आमच्या दिंडीगडालाही संरक्षण दिलं पाहिजे. या लोकांना आपण सूचना द्या की तो हिंदूंचं देवस्थान आहे, तुम्ही तिथे काय जातात, तुम्ही तिथे आपल्या देवांचं दर्शन कधी करतात का? नाही करत. मग या लोकांचं ते काम काय? त्यांच्या मक्का मदिनाला हिंदूंचा प्रवेश आहे का? तर अजिबात नाही. मग आपल्या देवस्थानाच्या ठिकाणी हे लोक काय येतात? यांना पोलीस खात्याने नाही तर आपल्या शासनाने सूचना दिली पाहिजे की हिंदू देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नये. जशा हिंदू तुमच्या देवस्थानाच्या ठिकाणी जात नाही तसं तुम्हीही वागले पाहिजे. म्हणजे तुम्ही हिंदूंना दिवसण्यासाठी येता हे सिद्ध होतंय आणि हिंदूंनी जागं झालं पाहिजे. याच्यानंतर यांचा कृत्य कधी सहन करायचं नाही. अशी परत यांनी अशी घटना केली तर आपण आपल्या ताकदीने उतरायचं आहे. श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम 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 बोलो सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय जय श्री राम मोठं जनआंदोलन होणार आहे आणि ते आंदोलन तालुका पोलीस स्टेशन भिवंडी येथे होणार आहे आणि त्या आंदोलनासाठी 29 तारखेला ठीक 10 वाजता येथे जेवळी नाका येथे सर्वांनी